नमस्कार. पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त रवाळ दाणेदार असा आणि उत्कृष्ट चवीला असणारा मस्त असा दुधी हलवा तयार करणार आहोत. अतिशय सुंदर होतो, झटपट बनवून तयार होतो, घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख ह्या हलव्याला इथे आलेला आहे. गाजराचा हलवा आपण नेहमीच खातो, पण एकदा अशा पद्धतीने हा दुधीचा हलवा अवश्य तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे. भरपूर साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा. तर चला हा दुधीचा मस्त दाणेदार हलवा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर दुधी हलवा तयार करण्यासाठी इथे साधारण अर्धा दुधी मी घेतलेला आहे. संपूर्ण दुधी नाही घेतलेला, अर्धा दुधी त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता हा दुधी आपल्याला व्यवस्थित जाड खिसणीने खिसून घ्यायचा आहे. जाड खिसणीच वापरा, बारीक खिसणी अजिबातही वापरू नका, कारण मग छान दाणेदार टेक्स्चर येतं हलव्याला. तर बघू शकाल हा इथे खीस तयार करून घेतला. आता हा मोजून घेऊयात. तर हा खीस साधारण इथे माझा 2 वाटी आहे, बघू शकाल. तर आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं. त्यानंतर इथे काही माझ्याकडे काजू आणि बदामाचे काप आहेत. तर हे काजू आणि बदामाचे काप सुरुवातीला आपण तुपामध्ये घालून घेऊयात आणि थोडेसे परतून घेऊयात, जेणेकरून ह्यांचा थोडासा रंग बदलला जाईल इतपतच हे परतून घ्यायचे. ठीक आहे. आता बघू शकाल काजू बदामाचा थोडासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये हा जो आपण खिसून घेतलेला दुधी आहे, तर हा दुधी संपूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघू शकाल हा दुधीचा खीस ह्याच्यामध्ये मी घालून घेतला आणि स्लो टू मीडियम आचेवरती हा दुधी आपल्याला छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. हा दुधी व्यवस्थित परतून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण यामध्ये दूध घालायला जाऊ तेव्हा हे दूध अजिबातही फाटत नाही. त्याच्यामुळे हा दुधी साधारण स्लो टू मीडियम आचेवरती इथे मी 5 ते 7 मिनटं व्यवस्थित परतून घेते. आणि आता इथे बघू शकाल 2 वाटी आपला खीस होता, त्याच्यासाठी 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घेतली आहे. तर ह्या मिल्क पावडरमध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं ह्या 1 वाटीमधलंच दूध थोडंसं यामध्ये घालायचं आणि गुठळ्या मोडत मोडत ह्याचं एक आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. तर बघू शकाल अजिबातही इथे कुठेही गुठळ्या होऊन देत नाही आहे मी. आता थोडं थोडं यामध्ये दूध घालायचं आणि संपूर्ण गुठळ्या आपल्याला ह्याच्यातल्या मोडून घ्यायच्यात. मस्त. तर बघू शकाल हे मिश्रण तयार झालं. दुधीसुद्धा साधारण इथे मी 7 ते 8 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि ह्याच्यामधलं आता मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. मॉइश्चर कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. जसं जसं मॉइश्चर कमी होईल तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे. आता हे मॉइश्चर कमी झालं की हे मिल्क पावडरचं दूध घातलं सुरुवातीला आणि जे उरलेलं दूध होतं ते सुद्धा ह्या 1 वाटीमधलं दूध ह्यामध्ये संपूर्ण घालून घेतलं. हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून झालं, मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. आता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मीडियम आचेवरती एक वाफ काढायची. तर बघू शकाल छान अशी दणकून याला वाफ आलेली आहे. हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. मस्त. आता या मिश्रणाला एक वाफ आली, हे एकजीव करून झालं की यामध्ये आता मी इथे 10 ते 12 साधारण केशरच्या यामध्ये काड्या घालून घेते. केशर घातल्यामुळे या हलव्याला अतिशय चव सुंदर येते आणि रंग देखील सुंदर येतो. तर इथे 10 ते 12 केशरच्या काड्या घालून घेतल्या. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मस्त. काय सुंदर हा हलवा शिजतो इथे बघू शकाल तुम्ही. आणि अजून आपल्याला हे दूध संपूर्ण ह्याच्यामध्ये आटेपर्यंत हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकाल हळूहळू ह्याच्यामधलं आता दूध आटायला सुरुवात झालेली आहे, बघू शकाल इथे तुम्ही. मस्त. तर इथे आता भरपूर प्रमाणात यामधलं दूध इथे आटलेलं आहे, बघू शकाल. आता या स्टेजला इथे आपल्याला साखर घालायची आहे. दूध संपूर्ण आटलं पाहिजे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साधारण यामध्ये मी 6 टेबलस्पून इथे साखर घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडीप्रमाणे यामध्ये साखर कमी जास्ती अगदीच करू शकता. तर बघू शकाल साखर यामध्ये घालून झाली. हे परत एकदा एकजीव करून घ्यायचं. आता साखर घातल्यानंतर परत हा हलवा आपला पातळ व्हायला सुरुवात होते, बघू शकाल. साखर यामध्ये संपूर्ण आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. साखर संपूर्ण विरघळल्यानंतर ह्याला
आपल्याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत इथे आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकाल इथे हळूहळू ह्या मिश्रणाला दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। तर साधारण 5 ते 7 मिनटं हा हलवा व्यवस्थित मीडियम आचेवरती शिजवून घेतला। थोडासा दाटसरपणा आला की यामध्ये आता 7 ते 8 वेलची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आणि ही वेलची पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करूयात आणि थोडासा लपलपीत असेपर्यंतच हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। खूप जास्ती शिजवायचा नाही, खूप जास्ती शिजवल्या गेला तर ह्याची आपली वडी तयार होईल, तो हलवा राहणार नाही। म्हणून थोडासा लपलपीत असेपर्यंतच हा हलवा व्यवस्थित आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकाल रंग टेक्स्चर सुंदर आलेला आहे या हलव्याला। जरूर अशा पद्धतीने या हिवाळ्यामध्ये हा हलवा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे। फक्त दुधी व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा दूध घालायला जाल तेव्हा दूध अजिबातही फाटणार नाही। तर इथे हा दुधीचा हलवा मस्त व्यवस्थित इथे मी सर्व करून घेतला आहे। बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।